प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सायलीला त्या आश्रमातलं चित्र पाहून तीच आठवण येत असते की हे चित्र मी काढलेलं असेल का लहानपणी. ते तन्वीचं आणि स्केच एकदम मॅच कसं झालं हा तिला विचारच पडत असतो. तेव्हा ती सारखं ते चित्राकडेच बघत असते आणि तिला चक्कर आल्यासारखं वाटतं आणि परत तिचा माइंड असा डिस्टर्ब होतो. नंतर तिला परत बघते तर ती छोटी तन्वी समोर दिसायला लागते आणि ती तन्वी चित्राकडे बघत असते. तेव्हा ती म्हणते, अगं कोण आहेस तू, बघ ना माझ्याकडे ओळून. तू मला सुभेदारांच्या घरी पण दिसते, किल्लेदारांच्या घरी दिसते आणि आश्रमात सुद्धा. कोण आहे तू, बघ ना माझ्याकडे, मला बघू दे तुझा चेहरा. तर ती मुलगी तिथून धावत पळत जाते. सायली तिच्या मागे जायलाच लागते तर. आणि नंतर सायली म्हणते, अगं बघू दे ना चेहरा. ती सरळ पळत बाहेर जाते. नंतर सायली म्हणत असते, अशी का ही सारखी मला दिसते, काय संबंध असेल हिच्यासोबत माझा, मला तर काही कळत नाहीये. आणि ती बाहेर जायला निघते. तेव्हा अर्जुनने या मुलांसाठी चॉकलेट घेऊन आलेला असतो आणि सगळ्यांना एक एक पॉकेट चॉकलेट देतो आणि कुसुमताईंना पण एक वेगळं पॉकेट देतो. आणि ते काकांसाठी शुगर नसलेलं एक चॉकलेट घेऊन येतो. ते काका म्हणत असतात, मला असं वाटलं मला मुलांकडचे चॉकलेट पाहूनच समाधान मानावं लागेल की काय. अर्जुन म्हणत असतो, काका तुमचा जावई असं कसं होऊ देईल, मला माहिती आहे तुम्हाला शुगर चालत नाही, त्यामुळे मी विदाऊट शुगर चॉकलेट घेऊन आलोय. इकडे सायली बाहेर जात असते. तेव्हा अर्जुन बघतो ही सायली अशी का वागतीये, कुठे चालली असेल. आणि तो कुसुमताईला बोलत असतो, हे बघा कुसुमताई, तिच्या जेवणाची पाणी पिण्याची सगळ्या वेळा ठरवून दिलेल्या आहेत आणि गजर वाजला की लक्षात ठेवा की तिची पाणी प्यायची वेळ झाली, चहाची वेळ झाली किंवा ती फळ आणि फ्रूट खाते त्याची वेळ झाली. तेव्हा कुसुमताई हसायला लागतात आणि म्हणतात, अरे बाबा हो, आम्हाला का काळजी नाही का सायलीची, का तुलाच सगळी काळजी आहे. आणि तो सायलीकडे जातो आणि म्हणतो, अगं मला तुझं वागणं काही विचित्रच वाटत आहे सध्या, पण तू यामध्ये खाण्यापिण्याच्या वेळा विसरू नको म्हणजे झालं. आता मी जातोय. आणि अर्जुन तिथून निघून जायला निघतो. तेव्हा सायली त्याच्याकडे बघत असते. तिला असं वाटतं याला सांगावं का, पण हा ऐकणार नाही सध्या. आणि तो तिला समजावतच असतो पण तिचं काही व्यवस्थित लक्षच नसतं. आणि तो म्हणत असतो, आता येतो मी. कुसुमताईला पण म्हणतो येताना, कुसुमताई काळजी घ्या, माझ्या बायकोला जर काही झालं तर मग बघा, कारण माझी बायको खूप लाडाची आहे. तेव्हा कुसुमताई थोड्या इरिटेट होऊन त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात, हो बाबा, झालंय माझं बोलून तिच्यासोबत, काय काय केव्हा खायचं तर. आणि तो जायला निघतो आणि हसत हसत बाहेर जातो. तेव्हा कुसुमताई म्हणत असतात, अरे पोरांनो, सायलीताईला परेशान करू नका. उगाच तिचा नवरा मला समजावून गेलेला आहे की माझ्या सायलीला त्रास नको व्हायला. चला बरं तुम्ही बाहेर जा थोडेसे. आणि त्या काकांना पण म्हणत असते, तुम्ही पण जाऊन मुलांकडे लक्ष ठेवा, मी माझी घरातली कामं आवरून घेते. नंतर सायली परत बाहेर जाते आणि तिला पुसट खिडकीमध्ये ती छोटी तन्वी आणि मधुभाऊंचं असं पुसट चित्र दिसायला लागतं. नंतर ते स्पष्टपणे पण दिसतं. तिला असं वाटतं, अरे ही छोटी मुलगी मधुभाऊंकडे काय करत असेल. तिला इथे पण असं वाटतं की मीच छोटी तन्वी असेल का. आणि ही मुलगी किती छान मधुभाऊच्या हाताने खातीये आणि मधुभाऊ पण तिला किती छान भरवतायत. ही मुलगी मीच असेल का असं तिला प्रत्येक वेळेस वाटतं. आणि परत तिला असं कन्फर्म होत नाही की ही मीच आहे असं ठामपणे ती सांगत नाहीये. त्यामुळे हा सीन यांनी खूपच प्रत्येक भागामध्ये खूपच वाढवत नेलेला आहे. आता हे कधी स्पष्ट होईल हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे. तोपर्यंत ही सायली तिकडेच बघत असते आणि तिला चित्र बघून खूप छान वाटत असतं की छोटी तन्वी किती छान मधुभाऊंच्या हाताने खातीये आणि त्यांच्यासोबत गप्पा मारतीये. पण काय संबंध असेल, मधुभाऊ पण हिच्यासोबत खूप फ्रीली बोलतायत, ही मीच असेल का असं तिला सारखं वाटतं. आणि तिला परत चक्कर आल्यासारखं होतं आणि ती डोळे बंद करते आणि तिची चिडचिड होत असते. तेव्हा कुसुमताई येते आणि म्हणते, अगं बाई, तुझी जेवणाची वेळ झालेली आहे, चल परत. तो तुझा चिडका बिंबाचा फोन आला तर माझ्यावर खूप चिडेल तो. आणि ती म्हणत असते, हो कुसुमताई, मी जेवून घेते. आणि परत ती खिडकीतून बघतच असते की तिला त्या छोट्या तन्वीच दिसत असते. नंतर परत डोळे बंद करते, थोडी शांत होते आणि इकडे जेवायला यायला लागते. इकडे अस्मिता आणि चैतन्याचा सीन घेतलेला आहे. अस्मिता आल्याच्या नंतर ते बाळ चैतन्यकडे सोपवते, पण ते बाळ चैतन्यकडे राहतच नाही, खूप रडतं. चैतन्य त्याला समजावायचा खूप प्रयत्न करतो, अरे बाळा, मी तुझा मामा आहे,
पण अस्मिताचा पण काही पाय तिथून निघतच नाही ते रडत असल्यामुळे. आणि ती परत मागे जाते आणि त्याला जवळ घेते आणि म्हणते, बाळा मी इंटरव्ह्यूसाठी चालले आहे ना, थोडा वेळ मामाकडे थांब ना तू, आणि मामा तुला खूप छान सांभाळेल आपल्या AC च्या गाडीमध्ये, तुला ऊन पण नाही लागणार. आणि पण तू खूप रडत असतो. अस्मिता परत थोडी पुढे जाते आणि परत मागे येते आणि ती चैतन्यकडून बाळ घेते आणि म्हणते, अरे चैतन्य, मला नाही वाटत हा तुझ्याकडे राहील, कारण तो 2 मिनिटंसुद्धा थांबत नाहीये. मी असं करते, याला घेऊनच इंटरव्ह्यूला आतमध्ये जाते. पण चैतन्य म्हणत असतो, अगं तो कसा राहील, मी थांबतो ना इकडे. बरं तुला बाळाला घेऊन जायचं असेल तर तू बिंदास्त घेऊन जा, तिथे तो तुझ्याकडे राहील पण, आणि मी थांबतो बाहेर. नंतर परत आश्रमातला सीन घेतलेला आहे की सायली ते खिडकीकडेच बघत असते. तेव्हा ते काका तिथे येतात आणि म्हणतात, सायली बाळा काय झालं, का अशी एकटक लावून बघते, तुला करमत नाही का? सायली म्हणत असते, नाही थोडं अस्वस्थ वाटतंय म्हणून इथे थांबली होते. ते काका म्हणत असतात, अरे बाळा तुला अस्वस्थ वाटतंय तर मग बाळांसोबत खेळ ना बाहेर जाऊन, ते मुलं खेळतायत बाहेर. सायली म्हणत असते, नको काका मी थांबते इथेच. पण ते काका म्हणत असतात, चल ना बाहेर. आणि मग सायलीला ती मुलगी पण बोलवायला येते, अगं सायली ताई चल ना आमच्यासोबत खेळायला. आणि हे आश्रम खूप असं मोठं दाखवलंय आणि त्याच्या बाहेरचा परिसर असा नयनरम्य आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय बघायला. नंतर ते सगळेजण म्हणत असतात, आपण आता सागरगोटे खेळूया. ते मुलं पण म्हणतात आणि ते काका पण म्हणतात, हो खेळा, मी पण आहे इथेच. नंतर सायलीला परत ती छोटी तन्वी दिसायला लागते. छोटी तन्वी पण मधुभाऊंकडे असंच हट्ट करायची सागरगोटे खेळण्यासाठी. तेव्हा ती मुलं खेळायला लागतात आणि सायलीला ती छोटी तन्वी दिसायला लागते. पहिले असं पुसट दिसतं आणि नंतर ते चित्र पण स्पष्ट होतं. नंतर ती एका ओट्यावर बसलेली असते सागरगोटे खेळताना आणि तिथे मधुभाऊ जातात आणि मधुभाऊ म्हणतात, काय बाळा तुला सागरगोटे खेळायचे का, मी खेळू लागतो तुझ्यासोबत. आणि तेव्हा तिला कोणी बाळमैत्रिणी नव्हत्या वाटतं, त्यामुळे सायली सारखी मधुभाऊंसोबतच दिसते. मधुभाऊंचं पण हे जुनं रूप बघायला खूप छान वाटतंय. इकडे अर्जुन मीटिंगमध्ये असतो तेव्हा अर्जुनचा गजर वाजतो आणि तो कुसुमताईला कॉल करतो आणि कुसुमताईला म्हणत असतो, अहो माझ्या बायकोची जेवणाची वेळ झाली आहे, गजर वाजला. कुसुमताई म्हणत असतात, अरे मी तिला आधीच जेवण दिलंय, मला माहीत होतं तुझं ते गजर का काय म्हणतो ते वाजायच्या आधीच जेवण देऊन टाकलं मी तिला. तो चिडतो परत आणि म्हणतो, काय तुम्ही वेळेच्या आधी दिलंय जेवण, मी तुम्हाला वेळा ठरवून दिलेल्या आहेत ना, त्यामुळे वेळेवरच द्यायचं. कुसुमताई म्हणतात, अरे काय थोडा वेळ उशीर झाला असता तर परत तू चिडला असता, म्हणून मी आधीच दिलं. आणि तुझं काय रे सारखं हे आधी केलं ते नंतर केलं, मला नाही बाबा वेळ एवढा, माझ्या मागे 1760 कामं असतात. तेव्हा अर्जुनचा चेहरा असा थोडा वेगळाच होतो आणि म्हणत असतो, पण मी तुम्हाला सांगतोय माझ्या बायकोची काळजी घ्या, नसल काळजी घेणं होत तर तिला माझ्याकडे पाठवा. कुसुमताई म्हणते, अरे तुलाच सगळी काळजी आहे का, मला पण तिची काळजी आहे ना, आणि देतोय ना वेळेवर, थोडं इकडचं तिकडे झालं तर एवढं काय आहे त्यामध्ये. आणि तो परत म्हणत असतो, मला सांगा तिने पाणी किती लिटर पिलं आहे आणि तिने नारळ पाणी पिलं आहे का. कुसुमताई त्याच्यावर चिडतात आणि फोन ठेवून देतात आणि म्हणतात, काय हा चिडका बिंबा, हाच काय नवीन बाप होतोय, एवढं काय चिडायचं. आणि अर्जुन पण खूप चिडतो आणि फोन ठेवून देतो. नंतर हे मुलं आतमध्ये जातात, त्यांचं खेळून झालेलं असतं. तेव्हा सायली तिथे एकटीच उभी असते आणि म्हणते, ही मुलगी मला बाहेर पण दिसते, आता तर मला असं वाटतंय मीच खरी तन्वी असेल, म्हणून मला ही तन्वी सारखी दिसते. आणि ते पण मधुभाऊंसोबत. मधुभाऊ सगळ्यात जास्त लाड मलाच करायचे, म्हणजे मीच खरी तन्वी असेल. आणि ती हे सगळ्यांना सांगायला जाते, पण ती म्हणते कोणाला काय सांगू, खरं वाटेल की नाही. त्यामुळे तिला असं वाटतं की मधुभाऊंशी एकदा विचारावं. मधुभाऊ पण ते छोट्या तन्वीसोबत डान्स करत असतात, खेळत असतात. ती सारखी त्यांच्या मागे पळते, ते तिला पकडतात, ती पाणी मारत असते मधुभाऊंच्या अंगावर. मधुभाऊंना खूप भारी वाटत असतं. हे सगळं सायलीला स्पष्टपणे दिसायला लागलंय आता. आणि सायलीला कुसुमताई बोलवायला येते आणि म्हणते, अगं तुझा ते चिडका बिंबा त्याला समजावून सांग ना गं, उगाच माझ्या मागे लागतो. आणि नंतर इकडे कल्पनाताई आणि विमल यांचा सीन घेतलेला आहे. विमल म्हणत असते, अहो ताई माझी सर्व कामं आटोपली आहेत, घरातली भांडी कपडे लादी पुसून, आणि मला आता राहवत नाही, काही काम असेल तर सांगा ना. कुसुमताई म्हणतात, अगं कामं आहेत भरपूर, पण कर ना थोडा आराम, काय होतं आराम केल्याने.
विमल म्हणते, अहो ताई, मला कामाची सवय असल्यामुळे मला झोपून चैनच पडत नाही. तेव्हा अश्विनच्या रूममधून खूप मोठ्याने आवाज येतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अरे हा कसला आवाज आलाय? आणि त्या उठून अश्विनच्या रूममध्ये जायला लागतात. अश्विनला इकडे त्या प्रियाचं बोलणं आठवत असतं की ती गरोदर आहे आणि येताना अश्विन तिला सांगून आलेला असतो आणि थोडा अपसेटच असतो. हे कल्पनाताईंनी बघितलेलं असतं. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की अश्विनला काहीतरी बिनसलंय आणि म्हणूनच हा अश्विन असं वागतोय. आणि तो रूममध्ये गेल्या गेल्या खूप मोठ्याने आवाज येतो. तेव्हा कल्पनाताई लगेच त्याच्या मागे जातात आणि म्हणतात, काय हे अश्विन, असं का वागतोय तू? काय झालं मला सांग ना. आणि त्याने एक काच फोडून घेतलेला आहे. त्याच्या हातातून खूप रक्त येतंय आणि त्या खूप मोठ्याने ओरडतात, अश्विन काय हे? आता अश्विन कल्पनाताईला सांगेल का प्रिया प्रेग्नेंट आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला भेटेलच. आता यांनी हा सीन शेवटचा घेतलेला आहे की सायली मधुभाऊंकडे येते आणि खूप वेळ म्हणत असते, मधुभाऊ मला छोटी तन्वी दिसतीये. आणि मीच छोटी तन्वी आहे का? कारण मी माझा चेहरा लहानपणी बघितलेला नाही, त्यामुळे मला आठवतच नाहीये. पण तुम्ही सांगा ना, मी छोटी तन्वी आहे का? मला त्या मुलीसोबत तुम्ही पण दिसायला लागलायत. आणि आश्रमामध्ये पण पहिले सुभेदारांच्या घरी दिसायची, नंतर किल्लेदारांच्या, नंतर आता आश्रमामध्ये पण. मला समजत नाहीये. मी जेव्हापासून आजीसोबत तन्वी असल्याचं नाटक केलं ना, तेव्हापासून सारखे मला छोट्या तन्वीचे भास होत आहेत. आणि अगदी जे छोटी तन्वी करायची तेच मी करत होते. तिचा स्वभाव, तिच्या सगळ्या सवयी पूर्ण माझ्याशी मिळत्या जुळत्या आहेत. मग सांगा ना. मी ती काही सांगतच नाही. थोडा भावच खाल्लेला आहे मधुभाऊने पण. नंतर तिला आजीचं सगळं बोलणं आठवतं आणि प्रतिमाताई ते धूप फिरवताना त्यांच्या घरातला तो सीन पण आठवतो. तेव्हा ती म्हणत असते, मला स्पष्टपणे हे का दिसत असेल? मला याचं काही उत्तरच भेटत नाहीये आणि ते तुमच्याशिवाय कोणी देऊ पण शकत नाही, कारण तुम्हीच मला लहानपणीपासून ओळखता. बाकी कुणाला काहीच माहिती नाही मी लहानपणी कशी होते. कुसुमताईने पण मला एकदा फोटो दाखवायचं म्हटलं होतं, पण तिने पण काही दाखवला नाही. सांगा ना मधुभाऊ. मधुभाऊ एकटक करून बघत असतात. पण सायली असं म्हणत असते, मला आता खरंच असं वाटतंय मधुभाऊ, मीच. मधुभाऊ तरी पण काहीच बोलत नसतात. आता सायली एवढ्या उन्हामध्ये बाहेर सगळ्यांना सांगायला जात असते की मीच खरी तन्वी आहे. आता ती चक्कर येऊन पडते की काय, कारण मधुभाऊ बोलले नसल्यामुळे ती सरळ एकटीच निघून जाते. मधुभाऊ इकडे पायाची हालचाल करतात. नंतर अर्जुन फोन लावतो तर सायली फोनच उचलत नाही. आता सायली बाहेर कुठे गेली आहे हे सगळ्यांना प्रश्न पडणार आहे. सायली इकडे उन्हामध्ये फिरून तिला चक्कर येऊन तिला परत सगळं आठवतं की नाही, आता ही पुढील भागामध्ये बघायला भेटेलच. मालिका कोणत्या वळणावर जातीये, सायलीचं सत्य सगळ्यांना कळतंय की परत हा ट्रॅक ते पूर्णपणे पुढे घेऊन जात आहेत, ते बघणं मात्र रंजक ठरणार आहे.